बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला। या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं आहे। या प्रकरणात आता वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली। यात नवीन ट्विस्ट समोर आला। पवनचक्कीच्या कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आज एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कंपनीतील शिंदे नामक व्यक्तीकडून केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी ही खंडणी मागितल्याचा उल्लेख आहे। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। वाल्मिक कराड हा एक राजकीय नेत्याच्या निकटवर्ती आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण हत्येमागे विंड मिलचा प्रकल्प प्रमुख कारण समोर आलं। गाव शिवारातील पवनचक्की कार्यालयातील गावच्या वॉचमनला मारहाण झाली म्हणून सरपंच सोडवायला गेले आणि त्यानंतर त्यांचे अपहरण झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येचं कारण तिथे आलेला विंड मिलचा प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी संतोष यांनी जागा मिळवून दिली। एवढंच, आपल्या गावातील काही तरुणांना तिथे कामाला लावलं। अवना विंड मिल कंपनीला मदत करण्याची जबाबदारी सरपंच संतोष देशमुख यांची होती। मस्साजोग पासून जवळ असलेल्या टाकळी गावची काही तरुण विंड मिलच्या ऑफिसला आले। त्यांनी मस्साजोग गावच्या अशोक सोनवणे नावाच्या वॉचमनला मारहाण केली। टाकळी गावच्या तरुणांनी वॉचमनला मारहाण झाल्याने सरपंच संतोष काही तरुणांसोबत तिथे गेले। टाकळी गावच्या तरुणांना तिथून हुसकावून लावले। काही उत्साही तरुणांनी टाकळी गावच्या तरुणांना मारहाण केली। त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। मारहाणीचा हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने हत्या करणाऱ्यांच्या जिव्हारी लागला। विंड मिलवर आलेला ग्रुप खंडणी मागायला आला होता, असं मस्साजोगच्या ऑफिस बॉयने सांगितलं आहे।